सामाजिक, जसं ह्या नगरसेविका आहे, तर तेही काम महत्वाचं आहे आणि माझ्या कुटुंबालाही मला न्याय द्यायचा. तर ह्याच्यामध्ये खूप मोठा तण, म्हणजे आम्ही म्हणतो की घरी राहणाऱ्या स्त्रिया आहेत ना, ह्या खरोखर लकी स्त्रिया आहेत. कारण का तर त्यांचं चूल आणि मूल याच्यामध्ये ते इतक्या व्यवस्थित मॅनेज करू शकतात, जे आम्हाला जमतच नाही. तण आणायचं म्हटलं तर आमच्या मनात विचार येतो, अरे ते पाकळत कधी बसणार, आम्ही सरळ आटा घेऊन येऊ. बरोबर आहे, आमच्या मनात नसतं की ते आटा आणायचा, पण त्याला नाईलाज असतो. अनेक ठिकाणी ह्या नाईलाजाने काही गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात. आणि म्हणून त्या सासू आणि सुनेमध्ये तणावाचा विषय होतो की आमच्या वेळी आम्ही केलं नव्हतं, आता तुला काय न जमायला काय केलं, नात्यावरती कटुताही वाढते. आणि मुलं आणि कुटुंब हा सुद्धा तणावाचा विषय असू शकतो. अनेकदा मी पेशंटच्या सहवासात येते तेव्हा लक्षात येते की मुलाला एक म्हणायचं असतं आणि आई म्हणते मी म्हणते तसंच केलं पाहिजे. तर काळाबरोबर बदलणं ही आपली गरज आहे. आम्ही कॉलेजमध्ये गेलो, आमचं जे आयुष्य होतं किंवा आम्ही ज्या पद्धतीने राहिलो की आत्ताच्या मुलांची कॉलेजमधल्या परिस्थिती नाही आहे. आताची मुलं वेगळ्या पद्धतीने, फक्त एखादा मुलगा दारू पितोय, सिगरेट पितोय, अशा मित्र जर त्याला असेल तर आपला मुलगा ते करणार नाही कसं, याचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. म्हणजेच परिस्थितीनुसार तुम्हाला आई म्हणून चेंज व्हावं लागतं. अनेक मुलांना शाळेमध्ये तुम्ही लहान मुलांच्या किड्स झोनमध्ये गेलात किंवा बालवाडीमध्ये गेलात तर बाकीच्या आया शर्ट पॅन्ट घालून येतात आणि तू मात्र साडी नेसून येते किंवा आजी तू येऊ नको, तू एकदम जुनाट वाटतेस. या कॉमेंट्स आहेत एवढ्या छोट्या मुलांच्या. तर ही सुद्धा आपल्यासाठी एक आई म्हणून, एक आजी म्हणून माझ्यासाठी ही तणावाची गोष्ट असते. अरे मी तर ते घालू शकत नाही, पण आपल्यामुळे त्या मुलाला कमीपणा येतोय, म्हणजे ही भावना घरातनंच ऍक्च्युली निर्माण होते. तर त्या मुलांवरती लहानपणापासून आपण संस्कार करताना थोडासा बदल केला पाहिजे. आणि आपण ते कुटुंब, एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंब का तणावयुक्त असू शकतं, एकत्र कुटुंब, जी मुलगी वडील आणि आई किंवा यांच्या आयुष्यात ज्याला आपण म्हणतो विभक्त कुटुंब पद्धती, अशा विभक्त कुटुंब पद्धतीतून लग्न होऊन जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत येते त्यावेळेला तिला प्रचंड तणाव येतो, कारण तिला ऍडजस्ट करायची सवयच नसते. मग या वेळेला त्या कुटुंबातल्या लोकांनी ऍडजस्ट करायला तिच्या कलाकलाने घेऊन तिला सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे. आणि मग आपण नाही की वेगळंच राहणार, तिचं माहेरच असं आहे म्हणून तिला जमणारच नाही असं आपण न म्हणता तिला ते सामावून कसं घेता येईल हा तणावावरचा उपाय झाला, जो सगळ्यांनी मिळून करायचा, एकट्याने नाही. आणखी काही अंतर्गत कारण, माझा स्वभाव कधी कधी माझ्या तणावाला कारणीभूत ठरतो. माझा हटवादीपणा, मी म्हणेन तीच पूर्व दिशा असं. मग ती तुम्हाला अगदी साधी उदाहरणं सांगते. घरात नवीन सून आली, आपले ट्रॉली असतात की नाही, ट्रॉलीमध्ये वर्षानुवर्ष माझ्या सासूबाईंनी एखाद्या खणामध्ये एखादी ताटली ठेवायची सवय आहे. त्या विशिष्ट क्रमानेच त्या ताटल्या आल्या पाहिजे. ज्या वेळेला माझं लग्न झालं तेव्हा बशी पुढे मागे झाले म्हटल्यावरती तिचं डोकं भडकलं. आता ती त्या जागी सुरक्षित आहे ना हा विचार नाही तिथे, पण तू आम्ही ठरवलेली रचना तू बिघडवलीस. हा तणाव, हा हटवादीपणा, माझ्या सासूबाई उदाहरण म्हणून सांगितलं, अशा अनेक कुटुंबांमध्ये होत असते. तर हा हटवादीपणा हा त्यांच्या तणावाचं कारण आहे, मला काहीच फरक पडत नाही. मी म्हटलं हा ठीक आहे, हे असं आहे ना, बरं तुम्ही म्हणता तसं लावूया. मला काहीच फरक पडला नाही, कारण का तर मला तणावाचं व्यवस्थापन जमत आहे. पण त्या मॅडमना काय झालं, त्या सासूबाईंना काय झालं की त्याच्याने ते तणावला की मलाही विरोध करते, मी सांगितलेली रचना ही बदलायला बघते. म्हणजे इतकी छोटी घटना सुद्धा माझ्या आयुष्यातले तणाव होते. स्वतःमध्ये बदल न घडवण्याची वृत्ती, मी म्हणेन तीच पूर्व दिशा. आम्ही सुद्धा असं असतो कुठे कुठे आपल्या मुलांमध्ये. आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण मी म्हणतोय ना, मी आत्ता म्हणते ना अभ्यासाला बस, आत्ता तू बस, अरे बाहेर त्याचे मित्र खुणावतायत तर तो जाणारच ना तिथे, हे आपण बघत नाही. आत्ता तू बसलं पाहिजे अभ्यासाला, बाबा यायच्या आधी अभ्यास पूर्ण झालेला मला त्यांना सांगता आलं पाहिजे, का तर माझा मी करून घेतला अभ्यास. हा जो विषय आहे ना, हा यामुळे स्वतःमध्ये बदल न घडवण्याची होती. जर त्याला खेळायला सोडला अर्ध्या तासात परत या, बाबा यायच्या आधी अभ्यासाला बसायला पाहिजे, हे जर जटावलं तर निश्चितपणे तोही वेळेत येईल आणि अभ्यासाला बसेल. पण हे आपण स्वतः बदल घडवायला तयार नसतो आणि म्हणून आपला तणाव वाढतो की आपण मुलांना आपण नाराज केलं, हे अंतर्मनामध्ये कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं. सतत नकारात्मक बोलणं हे तणावाचं कारण आहे. आता काय जमायचंच नाही. काल किती मज्जा केली आपण सगळ्यांनी, पण एखाद्या बाईला असं वाटतं ना मागं काही जमायचंच नाही, कुठे का जमू नाही, तिने छान पदार्थ केला तर खायला तरी जा,
तणावाखाली राहतात, त्यांना किती लोकांनी सुधारायचा प्रयत्न केला तरी ते सुधारत नाही. त्यानंतर अवास्तव अपेक्षा बाळगणं, हे आपल्या नात्यांमध्ये बरंचसं घडतं. जेव्हा कोणी नवीन मुलगी लग्न होऊन घरात येते त्यावेळेला तिने आमच्या सगळ्यांशी, जिला त्याची चेहरे पण माहीत नसतात अशा बायका अपेक्षा करतात की आमच्याशी तिने व्यवस्थित बोललं पाहिजे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. घरातली जी सासू असेल किंवा नणंद असेल, जी क्लोज रिलेटिव्ह, तिने सगळ्यांची पर्सनल ओळख करून दिली पाहिजे त्यांना वागून. नाहीतर मग हे तणाव होतात. अवास्तव अपेक्षा की सुनेने आमच्याकडे बघतच नाही. अरे तुमची ओळखच नाही दिला तर ती कशी बघतरी तुमच्याकडे. आणि ही गोष्ट घडते समाजामध्ये आणि ती बिचारी नवविवाहिता नवीन आलेली असते, तिला सगळ्यांना मिक्सअप व्हायचं असतं, पण ती नाही होऊ शकत. तिच्या मनामधला तणाव हा वाढत जातो आणि दूरी वाढत जाते. त्यानंतर तंतोतंत काम झालं पाहिजे हा अट्टाहास तुमच्याकडे बऱ्याच जणींचा असू शकतो की मी म्हणते तसं ह्या वेळेत हे असं झालंच पाहिजे आणि ते इतरांनी सुद्धा केलं पाहिजे. हा आमच्या मनावर तणाव येतो की मला आता 4 वाजता लेक्चरला गेलं पाहिजे. 4 वाजल्यापासून माझ्या डोक्यात तणाव सुरू झालेला की मला अजून बाहेर पडता येत नाही, ह्याचा आत्ता सुरू झाला. खूप काटेकोर पण असणं गरजेचं नाहीये. कधीतरी थोडंसं लिबरल राहिलं पाहिजे. पण आपण अट्टहास करत गेलो तर आपल्यालाच टेन्शन आपलं हे वाढत जातं. आणि सर्व आपणच केलं पाहिजे हा हट्ट हा पहिला सोडून दिला पाहिजे. मी आहे म्हणून घर चाललंय, सगळा मागाच करूचा लागतं, हे जे आहे हे पहिल्यांदा तुम्ही सोडून द्या. कामाचं विभाजन केलं की तुमचा तणाव कमी होईल, पण ते प्रत्यक्षामध्ये घडत नाही आणि बायका तणावग्रस्त अधिक होत जातात. सगळं मीच करायचं, पीठ पण मीच भिजवायचं, फोडणीला पण मीच टाकायचं, कांदे पण मीच चिरायचे, कपडे पण मीच धुवायचे. का तर सगळ्यांनी मला बरं म्हटलं पाहिजे. हे जे आहे बरं म्हटलं पाहिजे ही गोष्ट आता सोडायला पाहिजे नक्कीच. तणावाचे आणखी काही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि ते फार दुःखद असतात. एक म्हणजे आपल्या जोडीदाराचं निधन. अनेक वर्षापासून ज्याची आपल्याला सवय झालेली असते, असं की अचानक आयुष्यातनं नाहीसं होणार. पुढे माझं काय होईल, माझी मुलं लहान आहेत किंवा माझी मुलं आता आहेत पण ती सेटल नाही आहेत किंवा सेटल झालेली आहेत पण मला ती पाहतील की नाही, अशी 3 टप्प्यांमध्ये बायका तणावाला सामोरे जातात. घटस्फोट हे तणावाचं मोठं कारण आहे. आता ज्या स्त्रीचा घटस्फोट होतो ती स्त्री काही हौसेने घटस्फोट घेत नाही, काहीतरी कारणं असतात. बऱ्याच वेळेला म्हणजे साधारण 90% आपण असं धरूया की काही कारणं जी आहेत 90% कारण यांच्यामधलं लैंगिक असमाधान हे असतं. जरी त्याला वरून कितीही मुलामा दिला की सासू नीट वागत नाही किंवा पैशाचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा हुंडासारख्या गोष्टी आहेत, पण वैयक्तिक हजबंड वाईफमध्ये ज्या वेळेला लैंगिक असमाधान असतं ते घटस्फोटाचं खरं मूळ कारण असतं. तुम्ही बघा आपल्याकडे काम करणाऱ्या खालच्या म्हणजे गुणवृद्धी करणाऱ्या काही बायका असतात ज्या आपल्याला मदत करत असतात. अशा बायकांचा नवरा घरी येतो, त्यांना मारतो, तरी सुद्धा त्या काही त्यांचा संसार सोडत नाही. का सोडत नाही? कारण त्या बाबतीमध्ये त्यांचा नवरा त्यांना सॅटिस्फाय करत असतो. त्यांचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले असतात. भले ती किती शिव्या करू दे, आमच्या घरात येऊन नवऱ्याविषयी किती वाईट बोलू दे, परंतु वैयक्तिक आयुष्यामध्ये ते एकमेकांना धरून असतात आणि हेच त्यांच्या यशस्वी विवाह होण्याचं कारण असतं. पण ज्या वेळेला घटस्फोटासाठी एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा विचार करतो किंवा मला घटस्फोट हवाय म्हणतो, तर नातेवाईकांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर मग बऱ्याच वेळेला या स्त्रियांनी जर घटस्फोट मागितला तर बऱ्याच वेळेला आपली एक भूमिका असते की तिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर असं बऱ्याचदा नसतं आणि ह्या स्त्रियांना पाठीशी घालून त्यांना जर ते वर्थ असेल म्हणजे योग्य कारण असेल तर त्यांचा पुनर्विवाहासाठी त्यांना आपण मदत करणे हे पण मैत्रिणी या नात्याने आपलं कर्तव्य आहे. त्यांना चांगला संसार पुन्हा जोडून देणं. अनेकदा असे आपले फसवणुकीचे प्रसंग होतात. आमच्याही फॅमिलीमध्ये एक असा दुर्दैवी प्रसंग झाला होता, पण आता तिचं आयुष्य सुरळीत करून घेण्यासाठी आम्ही फॅमिली काकांची सगळे काका काकी तिच्या आई वडील सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आज ती सुखरूप आहे. तर हा आपण सगळ्यांनी पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. त्यानंतर पती पत्नी विलगता, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी असणं. आता खरं शासनाने सांगितलेलं आहे की साधारण 30 किलोमीटर परिसरामध्ये पती पत्नीनी एकत्र नोकरी असावी किंवा तशा बदल्या करून घेता येतात. पण पूर्वीच्या काळी शिरगावला एक माणूस म्हणजे नवरा शिरगावला बायको कुडाळला, अशा घटनांमुळे काय होते की पती पत्नींमधले तणाव जे आहेत कारण एकत्र येणं एकमेकांशी संवाद साधणं ह्याच गोष्टी एवढ्या कमी होती. शेवटी माणूस अगदी सख्खा भाऊ असेल आणि तो जर लांब
लेक्चर्समध्ये आणि कॉलेजमध्ये मुलींच्या लेक्चर्समध्ये नेहमी सांगते की वेळेत लग्न केलं पाहिजे. का वेळेत लग्न केलं पाहिजे? कारण विशिष्ट वयानंतर शरीरात जे बदल होतात, हार्मोन्समध्ये जे बदल होतात, त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये एक प्रकारची ताठरता येते स्नायूंमध्ये, जे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा की मन हळूहळू स्टबर्न होत जातं. तुमची फ्लेक्झिबिलिटी जी आहे, तुमची जी लवचिकता आहे, विचारांची लवचिकता आहे, ऍडजस्टमेंट करायची जी लवचिकता आहे, ती हळूहळू कमी होते. जेव्हा तुम्ही स्वतंत्र राहता, हॉस्टेलला राहता, तुमचं एक लाईफ असतं, तुम्ही आत्मकेंद्रित लाईफ जगता. पण हेच तुम्ही लग्न उशिरा केल्या, कारण बराच काळ जर तुम्ही असे राहत असाल, हॉस्टेल लाईफ अनुभवत असाल आणि मग नंतर तुम्ही एकदम एकत्र कुटुंबात पडलात, तर तुम्हाला दुसऱ्याशी ऍडजस्ट व्हायला जमतच नाही आणि मग पुढे घटस्फोटासारख्या घटना होतात. त्यासाठी म्हणून फ्लेक्झिबिलिटी नसेल तर ते फ्लेक्झिबिलिटी केव्हा असते? जेव्हा 20 ते 22 वयोगट, अगदी 25 वयोगटापर्यंत मुलींमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, ऍडजस्ट करण्याची क्षमता असते आणि ऍडजस्ट करण्याची मानसिक तयारी असते. ज्यावेळेला ही तयारी कमी होत जाते, जसं वय वाढत जातं तसं तसं हे तणाव त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये जास्त वाढत जातं. आजारपण, एखादा आपलं आजारपण किंवा आपल्या कंपॅनियनचा आजारपण हे आपल्याला मानसिक तणाव देतात, सगळ्यांनाच नक्कीच माहिती आहे. नोकरी जाणं, आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांची नोकरी गेली आणि तणावाचे अत्यंत महत्त्वाचं कारण सध्या रिसेशन आहे. रिसेशन म्हणजे नोकरी जाणं किंवा कामावरून कमी करणं, बराचसा स्टॉक कमी केला. या ठिकाणी ताणतणावाचं व्यवस्थापन न करता आल्यामुळे बऱ्याच लोकांनी आत्महत्या. आपल्याला माझं काय ते मी पण हे लक्षात घ्या की मनुष्य मरून गेल्यानंतर मागच्याला त्याचं किती खरकटी काढावी लागतात हे लक्षात येत. त्यामुळे जाणं मरणं हा काय आपण जर जन्माला येताना आपल्या परवानगीने आलेलो नाहीये, तर आपल्याला जाणं सुद्धा आपल्या परवानगीने जायचं काही अधिकारच नाहीये. तर अशा वेळेला आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढणं, नवीन काहीतरी सोल्युशन्स काढणं ही आज कितीतरी तरुणी आहे ज्यांची नोकरी गेल्यामुळे ते व्यवसायाकडे वळले वेगवेगळ्या आणि चांगले सेटल झाले. अगदी चहाची टपरी, काही इंजिनियर्स लोकांनी चहाच्या टपरीवरनं इन्कम सुरू केलं, जिथे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 1 रुपया आणि तुम्हाला मिळतात 15 रुपये. 14 रुपये एक जर चहाचा कप तुम्हाला देत असेल, वाईट काय? हा, असं जर तुमचे 100 कप जर आज विकले गेले तर तुम्हाला किती फायदा झाला? 1400 रुपये. तुमच्या सॅलरी पण पर डे 1400 रुपये पडत नाही. हा विचार, सकारात्मक विचार जर करून एखाद्याने काम सुरू केलं तर निश्चितपणे तो ताणतणावावरती व्यवस्थापन करू शकतो. व्यवसायातून निवृत्त होणं, बऱ्याचशा तुम्ही अशा वयोगटातल्या की तुमचे मिस्टर त्या नोकरीतून निवृत्त झाले. आज मी माझा सत्कार झाला, मला खूप आनंद होतो. माझ्या पत्नीबरोबर तो स्वीकारतो निवृत्तीचा सत्कार. उद्या मला त्या ऑफिसला जायचं नाही आहे, खूप मोठी पोकळी त्या माणसाच्या आयुष्यामध्ये. जर त्याच्या घरामध्ये नातवंड असतील तर त्यांचा वेळ जाऊन राहू शकतो, पण जी इथे दोघंच आहेत राहतात, ज्यांची मुलं परदेशात आहेत, अशा लोकांना निवृत्तीनंतरची पोकळी भरून काढायला ऑप्शन्स नसतो. आणि ह्यासाठी म्हणून ती सुरुवात 10 वर्ष आधी करायची असते. कशी ती मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. त्यानंतर लग्न हा तणावाचा विषय. सगळ्यांच्या आयुष्यात आम्ही ह्या तणावाला सामोरे गेलेलो की आधी असलेली एक कंडिशन आहे, लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वेगळ्या घरामध्ये कसं राहायचं आणि आपल्याला जे हवं आहे ते तिथे मिळेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तणावाशी निगडीत आहे. हा तणावाचा सगळ्यांच्या आयुष्यात येणारा प्रसंग. आणि पुनर्विवाहानंतर एखादा विवाह मोडला, नवीन विवाहाकडे व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीशी आपलं नक्की जुळेल की नाही आणि पुन्हा पहिल्यासारखी वाईट प्रसंगांना सामोरं नाही ना जावं लागणार, हा प्रचंड तणाव त्या स्त्रीमध्ये येतो. सो तिथे सुद्धा काउन्सिलिंग, प्री मॅरेज काउन्सिलिंगचा खूप मोठा रोल आहे. ताणतणावाचे शरीरावर काय परिणाम होतो? शरीरावर आणि मनावर दोन्ही आपण बघूया. शरीरावरती म्हणजे पहिला स्मृतीवर परिणाम होतो. तुमच्या लक्षात आलं तुम्ही टेन्शनमध्ये असला की तुम्हाला काय आठवेन असं होतं. आता कितीतरी बायका येत असतील की मला काय आठवत नाही किंवा सकाळी कुठे वस्तू ठेवली काय सापडत नाही. लग्नामध्ये मला हे प्रसंग फार दिसतात. वधू वरमाय, वधूमाय, खय ठेवला काय गेला. हा, एखादी बाळंतीण हॉस्पिटलमध्ये तर मी हे खूपदा बघते. बाळंतीणी बायका असल्या की त्यांच्या ज्या रिलेटिव्ह असतात तिथेच कुठेतरी त्यांची पिशवी असते बाळाच्या. बाळ जन्माला आलं की हा खय ठेवला म्हणून सगळ्यांचे पटा शोधत असतात खाली हॉटेला. हा अनुभव मला अगदी जबरदस्त अनुभव. आता हे का तर तिथं टेन्शन येतं की आता बाळाला ते कपडे कुठे गेले, आता ते बाळ उघडं आहे, आता त्याला कुठे कधी घालू, अशी ती विशिष्ट पद्धतीची तणाव त्या आजी बनवते. ते स्मृतीवर परिणाम होतो. दुसरी गोष्ट म्हणजे एकाग्रता होते. कुठेही एकत्र आपण काम करणं हे मानसिक तणाव
दबावने तुम्ही आता मार्च एंडिंग आले की तुम्ही तुमच्या घरातल्या बँकेत काम करणारे लोक असतील त्यांची मनस्थिती बघा किती टेन्शनमध्ये असतात, ते एकाग्र होऊ शकत नाही, निर्णय क्षमता कमी होते, कुठलाही निर्णय ठामपणे घेण्याची ताकद कमी होते जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असता आणि तुम्ही सतत चिंता करत असता. तर चिंतेमुळे काय होतं, चेहऱ्यावरचा तुमचा ग्लो जो आहे तो पूर्ण जातो. तुम्ही जेवढी चिंता कराल तेवढ्या तुम्ही काळवंटा, तुम्ही किती कॉस्मेटिक्स वापरा त्याचा काही उपयोग होत नाही. आतून जोपर्यंत तुम्ही आनंदी आणि सुंदर फील करत नाही तोपर्यंत तुम्ही सुंदर दिसतच नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे बाहेरच्या कॉस्मेटिक्सचा काहीही परिणाम आपण नाही होऊ शकत. त्यानंतर उतावीळपणा वाढतो आणि एक म्हणजे ईर्ष्येची भावना निर्माण होते. टेन्शन खूप आलं की मला त्याच्यापेक्षा कसं, मी पहिला कसं येईल, हे लहान शाळेतल्या मुलांमध्ये कायम टेन्शन राहतं. टेन्शन घेऊन शिक्षण आपली मुलं करत असतील तर पहिलं ते दूर करायला आपल्याला शिकवलं. भावनिक परिणाम काय होतात तर क्रोध येते, चिडचिड होते आपल्या शरीराची, मनाची आणि निराश होतं. एखादी गोष्ट आपल्याला नाही जमली तर आपल्याला डिप्रेशन येतं. ती साधीशीच गोष्ट का असे ना, त्या टेन्शनमध्ये तुम्ही स्वयंपाकाला गेला आणि ते उच्चारण जास्त झाले आणि जेवताना माणसं म्हणाली जेवणारी की बापरे किती तिखट झाले वरण, तर तुम्हाला काय होतं, डिप्रेशन येतं. अरे मी एवढं मेहनत केली आणि हे असं फसला प्रयोग. बरोबर आहे. कालच्या पाककृतीमध्ये सुद्धा तुम्ही ज्यांनी आनंदी मनाने केलंय ना त्यांचे पदार्थ उत्कृष्टच झाले, सगळ्यांनीच केले पाहिजे. पण हा जो विचार आहे, मग तुमचा शरीरात जो विचार आहे, मनात जो विचार येतो ना तो तुमच्या हातातनं तुमच्या अन्नात उतरतो. आणि तुम्ही जर एखादं छानसं गाणं लावून किशोर कुमारची गाणी लावून स्वयंपाक करत असाल ना तर तुमच्या स्वयंपाकाला चव येते. म्हणजे किशोर कुमाराचं नव्हे कोणीही, किंवा तुम्ही देवाचं काही चालू असेल, देवाचं स्तवन चालू असेल, तुम्ही स्वयंपाक करत असाल. स्वयंपाकघरात किती वेळ थांबावं तुम्हाला सांगता येईल? किती वेळ थांबलं पाहिजे स्वयंपाकघरात? स्वयंपाक किती वेळात झाला पाहिजे? एक तास. बरोबर. आणि मी म्हणते 1.5 तास फार तर, म्हणजे आमची वय झाले जेवढी पोळी जास्त लाटली जाईल, लक्षात घ्या. तुम्ही तणावग्रस्त बाईचं वळश तिला बघायची असेल ना, तिला चपात्या करताना बघायचं. का सांगते? चपाती लाटताना ना ती सारखा विचार करत असते. ज्या बाईच्या चपात्या 15 मिनिटात होतात, 25 चपात्या 15 मिनिटात करतात, ती आनंदी आहे. लक्षात फटाफट करून मोकळी होते. आलं लक्षात? आपण जेव्हा एखादी कृती, पीठ भिजवणं असेल, कांदा चिरणं असेल, तुम्ही जास्त वेळ जेव्हा तिथे घेता तेव्हा तुम्ही तणावग्रस्त असता, म्हणून तिथे तुम्हाला जास्त वेळ लागतो. तुमच्या सुरीवर अवलंबून नाहीये, लक्षात घ्या, तुमच्या मनाच्या सुरीवर अवलंबून. स्पीड हा असला पाहिजे. जास्तीत जास्त 1 तास तुम्ही किचन मध्ये थांबा, नंतर तुम्ही बाहेर पडलं. कशासाठी? स्वतःसाठी, माझ्यासाठी मी बाहेर पडलो. तर निराश मन, आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम होतो मनोकायिक आजारावर. मनोकायिक आजार म्हणजे काय की जो आजार आधी मनात निर्माण होतो आणि त्याचं प्रकटीकरण शरीरावर होतं. अगदीच जिवंत आणि आम्हाला कायम लक्षात येणारं उदाहरण आहे. नवीन लग्न होऊन सून घरात आली की पहिला प्रॉब्लेम सासूला होतो तो म्हणजे माझे बाबा गुडघे दुखतात. गुडघे दुखणे सुरू होतं. का होतं असं? काय तिने तर किती लग्नात धावपळ केलेली असते, मुलाच्या लग्नात हौसेने वावरलेली असते आणि आताच कशी तिथे गुडघे दुखायला. कारण सांगते, ज्या वेळेला नवीन पाहुणी किचन मध्ये येते तेव्हा एक ह्यांच्या अंतर्मनामध्ये भीती निर्माण होते, आता माझा किचनवरचा अधिकार बहुधा जाईल. आणि नवीन लग्न झालेला मुलगा नाही म्हटलं तरी थोडंसं नववधूकडे जास्त लक्ष देतो आईपेक्षा, निश्चितपणे. आणि काही स्वभाव आहे हा त्यावेळेची ती स्थिती आहे. ते पॉझिटिव्हली जर ऍक्सेप्ट केलं नाही एखाद्या सासूने तर अटेन्शन सिकिंग याला म्हणतात, की माझ्याकडे लक्ष नाहीये कोणाचं. मिस्टरांचं तर नसतं, ते आपले पेपर उघडून बसलेले असतात आणि आणखी रिलॅक्स झालेले असतात की त्याला मुलाच्या हातात आता देऊन टाकूया हळूहळू. मग अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी तयार होते आणि माझ्याकडे लक्ष द्या. मग माझ्याकडे लक्ष देणार कसं? जेव्हा मी कंप्लेंट सांगेन. मग ती कंप्लेंट कुठली की जी इतरांना पोट फुगलं तर दिसेल, बरोबर आहे, गॅस झाला तर दिसेल, अग्नीला तुंबलं तर कळेल, पण गुडघेदुखी कळत नाही ना, दुखतायत ती म्हटल्याशिवाय कुठे कळणार आहे. मग अशा कंप्लेंट सांगायच्या की ज्या मलाच फील होतात पण समोरच्याला दिसत नाही. आपल्या लक्षात. आणि मग हळूहळू त्या खरोखर व्हायला लागतात. हळूहळू त्या मनात तयार झालेला गुडघेदुखी हळूहळू खरंच गुडघ्यामध्ये बदल घडवायला लागते आणि मग ते जे गुडघ्यावरती परिणाम होतो आणि तिला खरोखर चांगली सुरू होते. याला म्हणतात मनोकायिक आजार. काही काहींचा दमा आहे, काही त्वचा विकार आहेत, हे सुद्धा आधी मनात तयार होतात
आणि मग त्याचं प्रकटीकरण शरीरामध्ये. त्याचे अनेक व्याधी आहेत. हे मनोकायिक आजार होणं हे त्या व्यक्तीला ट्रीटमेंटची खरी गरज आहे हे लक्षात घेतं. साधारणपणे काय काय परिणाम होतात टेन्शनमुळे, मानसिक तणावामुळे हे आपण लक्षणं बघूया. एक म्हणजे वेदना सुरू होतात, अंग दुखणं, अंग मोडून आलं. तुम्हाला खूप टेन्शन असेल घरामध्ये तर तुम्हाला अंग मोडून आलं, सकाळी उठावं असं वाटत नाही, जड होतं अंग, मानसिक तणावामुळे होतं. शारीरिक काही असेलच बदल असं नाही. दुसरं म्हणजे मलावरून होतं, संडासला कडक व्हायला लागतं, पोट साफ होत नाही आणि पोट साफ न झाल्यामुळे बऱ्याच वेळेला शरीरात टॉक्सिन्स तयार होतात आणि मग आजार होतात वेगवेगळे. त्यानंतर जुलाब होणं, टेन्शनमुळे जुलाब होतात. तुम्हाला आठवत असेल तर परीक्षा चालू झाली किंवा तोंडी परीक्षा असली मुलं कॉलेजमध्ये की हमखास पेशंटला टॉयलेटला होतं, स्टुडंट्सला बाथरूमला जावं लागतं, टॉयलेटला जावं, की मानसिक तणावाच्या परिणामी जुलाब होणारी एक लक्षण आहे. त्यानंतर मळमळ आणि चक्कर, मला कसं तरी होतंय, काही नाही त्याच्यावरती, ह्या वाक्याला काही अर्थच नाहीये पण ते होतंय त्या व्यक्तीला, मला कसं तरी होतंय. जनरली तोंडी परीक्षेला जाणारी मुलं आठवा, प्रॅक्टिकल परीक्षेला 10वी 12वीला जाणारी आपल्या घरातली मुलं आठवा ती काय काय सांगत असतात की मानसिक तणावामुळे धडधड होणं, वारंवार सर्दी खोकला होणं, म्हणजे ऍक्च्युली शरीरात काही प्रॉब्लेम नसताना सारखी सर्दी होणं मानसिक तणावामुळे होतं. आणि शरीर संबंध विवाहित असतील आणि तणावग्रस्त असतील पती पत्नी तर शरीर संबंधाविषयी तीव्र अनास्था, तो माणूस तिला आवडत नाही किंवा त्याला ती आवडत नसते, त्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट्स येत. वर्तनात काय बदल होतं, अति खाणं हा टेन्शनमुळे होतं. मानसिक तणावामुळे व्यक्ती खूप खात राहते आणि मग त्यामुळे त्यांचं वजनामध्ये वाढ होते. किंवा दुसरा भाग असतो की अजिबात खात नाही, टेन्शनमुळे भूकच लागेल अशी होते. हा पण एक प्रकार दिसतो समाजामध्ये. त्यानंतर दुसरं होतं अति झोपणं किंवा अजिबात न झोपणं. एखाद्याची झोपच उठून जाते मानसिक तणावाने किंवा खूप झोपतात. मुलांमध्ये दिसतं 10वीच्या परीक्षेला बघा मुलं भरपूर झोपतात, तर हे तणावामुळे झोपतात. तुम्ही त्यांचं टेन्शन आणखी वाढवत राहिला, तो उठला की सतत त्याला कटकट करत राहिला की बाबा अरे अभ्यास कर, किती झोपलास, की तो परत जाऊन झोपला. मानसिक तणाव येतो त्या मुलांना, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यानंतर तणावग्रस्त व्यक्ती वेगळी व्हायला लागते, टेन्शन त्यांना येतं, ते बोलणं कमी करतात, घरामध्ये वेगळं होतात, आपल्या कोशामध्ये राहतात अशा वेळी आणि त्यांना बोलतं करणं आवश्यक आहे. आणि जबाबदारी झटकायची सवय नाही, मागा काय जमायचं नाही, मी काय करूचं नाही असं. घरामध्ये 4-5 जावा असतील आणि एखाद्या बाईला टेन्शन आलं तर ती टेन्शन बाकीच्या ती सांगणार की हे तुम्ही करा, मी नाही करा, मला नाही जमणार, म्हणजे करायची क्षमता असूनही त्या व्यक्तीला ते करावं असं वाटतच नाही. त्यानंतर काही नर्वस ब्रेकडाऊन नावाचा एक व्याधी आहे, रोग आहे, मानसिक आजार आहे, तर तो त्यामधून होतो. आणि बडबड करणं, हे तुम्ही बघितल्यात का अशी काही बायका की टेन्शन आले की त्या सतत कंटिन्युअस असंबद्ध बडबड करत असतात, म्हणजे त्या कोणाशी बोलत नाही, त्या स्वतःशी बोलत असतात, कारण त्यांचं ऐकणारच घरात कोणी नसतं. पण त्यांना कुठेतरी आउटलेट व्हावं असतो, कुठेतरी मोकळं व्हायचं असतं, तर ते स्वतःच बडबड करत असतात. बऱ्याच वेळेला त्यांच्यावरती आयुष्यभर डिप्रेशन होत असतं, दुसऱ्याचा दबाव असतो, तर ह्या उत्तर आयुष्यामध्ये बडबड करायला तर त्यांना सांभाळून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि पुरुषांमध्ये मानसिक तणावानंतर व्यसनाधीनता वाढते. सकाळीच मी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑनलाईन अटेंड केली, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की 33% महिला जगामध्ये व्यसनाधीन होण्याचं कारण मानसिक तणाव. आणि याच्यामध्ये सिगारेट्स आणि ड्रिंक्स हे आता मुली फार वेगाने करायला. आणि तिने अगदी धडधडीत काही शहरांची आपल्या महाराष्ट्रातली उदाहरणं दिली की इथे फार मोठ्या प्रमाणावरती स्मोकिंग आणि ड्रिंक्स घेताना महिला दिसतात. म्हणजे आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे व्यसनाधीनता, पण हे मानसिक तणावाने हे का होतं. सिंगल चाइल्ड आहे, एखाद्या मुलीला ॲडमिशन मिळाली किंवा एखाद्या मुलाला ॲडमिशन मिळाली, तो त्याच्या घरामध्ये आई वडील सतत, आई किती पार्ट्यांना सतत जाणार, वेगवेगळ्या क्लब्समध्ये जाणार, मुलाशी शेअरिंग करायला घरात कोणी नाही. मग अशा वेळेला हे प्रेमाचा आधार कुठेतरी शोधतात. मग तो त्यांच्या मित्रांमध्ये शोधला आणि त्या मित्र जर असे काही वाईट व्यसनाधीन असले तर त्यांना तेच करावं असं वाटतं, भाग पडतं आणि मग ती मुलं व्यसनाधीनतेकडे जातात. ॲक्च्युली त्यांच्या मनात ते व्यसन करावं अशी इच्छा नसते. पण ह्या मुलांना त्यावेळेला काउन्सिलिंग करून मागे आणता येऊ शकतं. पण याच्याकडे पालकांचं जर लक्षच नसेल किंवा तो तिथे हॉस्टेलला आहे ना तो बरा आहे, मी असे पण पालक बघितलेले आहेत, अगदी वाईट वाटतं सांगायला. आमच्या डोळ्यासमोरच्या माणसाला वावरणारी आमच्या आसपास करतो ना तो बरोबर आणि करतो ना तो बरं एकदा तरी
जाऊन त्याच्या कॉलेजला भेट द्या, एकदा तरी त्या शिक्षकांशी किंवा त्याचे मित्र कोण आहेत ॲटलिस्ट तुम्ही बघा तरी. मी माझ्या मुलाच्या आत्ता बीटेकला माझा मुलगा आहे, अजूनही मी त्यांच्या शिक्षकांच्या संपर्कात आहे आणि हे माझ्या मुलाला आवडतं. मी बालवाडीपासून बालवाडीच्या शिक्षकांनाही भेटायला जात होते आणि आज ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला जाताना त्याही मुलांना मी भेटायला जाते. का तर माझ्या मुलावर माझा शंका आहे असं म्हणून नव्हे, तर जो करस्पॉन्डन्स आहे, माझ्या मुलातले चांगले आणि वाईट गुण माझ्यापेक्षा शिक्षक जाणतात. आपण शिक्षकांशी कम्युनिकेट केलं पाहिजे शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये सुद्धा, की जेणेकरून आपल्या मुलातले जे गुण मला माहिती नाही आहेत ते शिक्षकाला माहिती असतात. माझ्या मुलाच्या अभ्यासामध्ये काय कमतरता आहेत, त्यात मी काय मदत करू शकते हे मला शिक्षकांकडनं चांगलं समजू शकते. सो व्यसनाधीनता हे मानसिक तणावामुळे करायचं. आता हा तणाव दूर कसा करायचा, जे तुम्ही आज केलंय. घरात तणाव कटकट झालेली आहे, 4 वाजता मला जाऊचा नाही, आपला चाय तरी करून जा असं प्रत्येक घराने सांगितलं असेल घरातल्या माणसांनी. तुम्ही काय केलं, बाहेर पडा. तुम्ही बाहेर पडला, टेन्शन कमी झालं. घरात असताना घरातला स्विच ऑन करायचा आणि कामाच्या ठिकाणी गेल्यावर कामाचा स्विच ऑन करायचा. कामाकडनं बाहेर म्हणजे दवाखाना बंद केला की माझा दवाखान्याचा स्विच बंद होतो आणि घरचा स्विच चालू होतो. हे जेव्हा ज्या व्यक्तीला समजतं किंवा ज्या व्यक्तीला कळू शकतं त्या व्यक्तीला तणाव येत नाही. आम्ही सगळीकडे असेच असतो हळूहळू करत. इतरांमध्ये मिसळा, जेवढ्या लोकांमध्ये तुम्ही मिसळाल. एक हे आहे गजल है, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. मानसिक तणाव हा असा आहे की तुम्ही शेअर केला की तुमच्यापेक्षा काहीतरी मोठा आजार असलेली व्यक्ती समोर असते, मग वाटतं अरे आपण काहीच नाही. जेव्हा मी कॅन्सरच्या इथे काम करत होते, एक ऐकण्यासारखी गोष्ट आहे, वयवर्ष 36 असलेली स्त्री जी सर्वायकल कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होती, केमोथेरपी रेडिएशन झालं होतं आणि माझ्या प्रोजेक्टमध्ये होती, ती इतकी सांगायची माझा नवरा असा, माझं मुलं ऐकत नाही, असं तसं खूप कंप्लेंट्स. आणि वयवर्ष 76ची बाई, मी त्याला पार्कमध्ये घेऊन गेले होते, कॅम्पसमध्येच पार्क आहे असं खेळायला, तर तिथे सगळ्या बायकांना घेऊन गेले होते ज्या माझ्या प्रोजेक्टच्या होत्या. एक 10-12 असतील त्यावेळेला ॲडमिट होत्या त्या बायका. आणि मग तिथे गेल्यानंतर जेव्हा ही आपल्या कंप्लेंट्स शेअर करायला लागली सगळ्यांबरोबर, तेव्हा एक बाई वयवर्ष 76च्या आजी आहे, त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या की त्या म्हणाल्या तरीही मी एक मस्त अभंग म्हणते तुमच्यासाठी, आणि तिने ज्ञानेश्वरांचा अभंग म्हणते. आता ज्यावेळेला तिला रिअलाइज झालं, 36 वयाच्या बाईला रिअलाइज झालं आणि माझ्या आयुष्यात मी काहीच दुःख नाही भोगली एवढी या बाईने भोगलेली आहे, आणि ती तिथे रडायला लागली की मला माफ करा, मी ते चुकीचं बोलले. आणि तिने पहिल्यांदा स्वतःहून नवऱ्याला फोन केला की तू मला भेटायला ये. तिथेच फोन केला तिने त्या 36 वयाच्या बाईने. म्हणजे ज्या माणसाशी कायम तिने तिरस्कार केला त्या माणसाला तिने स्वतःहून फोन करून बोलवलं. हा सकारात्मक बदल. आणि त्या बायकांच्या तिथे मग भजनाची मेळच बसला. मी गायले, ती बाकीच्या बायका गायल्या, ज्याला जसं जमेल. कोण कर्नाटकातली होती ती कर्नाटकी गायली. आम्ही सगळेजण म्हणजे त्यावेळेला ती 76 वर्षाची बाई काय म्हणाली माहितीये, मॅडम तुम्ही आमच्यामध्ये जगण्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं, आता आम्हाला जगावंसं वाटतंय, मी कधीही मरू शकते, पण 36 वयाच्या बाईला 76 वयापर्यंत येण्यासाठी जी ताकद पाहिजे मनाची ती तुम्ही आज आमच्यात निर्माण केली. तर हा जो विचार आहे, हा जी सकारात्मकता आहे, ही अशा पेशंट्समध्ये असू दे, इव्हन आपल्या घरामधल्या अनेक बायका असतात तर त्यांच्यामध्ये करणं गरजेचं. इतरांमध्ये मिसळलं पाहिजे, आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे. आहाराच्या बद्दल आपण डिटेल बोलणार आहोत. आणि विश्रांती घ्या. आमच्या डोक्यामध्ये ना सतत हे होतं, हे झालं की मका ह्या करू बया, ह्या झालं की मका मिरची भाजून करूया, यांचं जेवण कधी होतं म्हणजे मी मिरची भाजून बसतं. बरोबर आहे. हा सतत जो विचार आहे ना, एका पाठोपाठ एक, अरे जरा बसा, थांबायची वेळ आहे. जितकं धावाल तितकं तुम्हाला लोक धावतील, सगळी धावतील, घरातली लोक पण धावतील, बाहेरची पण धावतील. पण तुम्ही जेव्हा स्वतःसाठी बसाल, 5 मिनिटं का होईना बसा ना एका जागेवर, आणि मग ते तुम्हाला एनर्जी देणारं ठरतं. की तुम्हाला ती 5 मिनिटाची झोप असेल, त्याला आपण त्याला नॅप म्हणतो, छोटीशी डुलकी घेतली समजा तुम्ही, तर ती तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण तुम्ही जर ढाळाढोळ अर्धा तास झोपला तर तुमचा दुपारचा वेळ चांगल्या सत्कारणी लावायचा सोडून झोपेत घालवला तर तो आजाराला कारणीभूत ठरतो. विश्रांती घेणं म्हणजे कामामध्ये बदल, हे लक्षात घ्या. मला आत्ता म्हणजे माझ्या शाळेमध्ये
सायन्सचा अभ्यास करताना मला विश्रांती हवी आहे, म्हणजे मी काय करायचं, मग चित्र काढायचं किंवा नकाशा भरायचा, म्हणजे तो माझा विश्रांतीचाच वेळ अभ्यासामध्ये कन्वर्ट होतो. आलं लक्षात? मला टेन्शन येणारा अभ्यास आहे ना, तो आम्ही दूर करायचा, दुसरं काहीतरी किरकोळ पण काहीतरी करायचं. त्याला म्हणतात विश्रांती करणं. विश्रांती करणं म्हणजे झोपा काढणं, त्याचा बिलकुल अर्थ नाही. तर बाहेर पडण्यासाठी काय काय करू शकतो? लहानपणी तुम्ही सायकल चालवली असेल तर तुम्ही सायकल काढा, ह्या वयाला सुद्धा थोडीशी चालवा, तुमचं मन रिलॅक्स होतं, तुम्ही बालपणात जाता. तुम्ही एखाद्या आपल्या जुन्या मैत्रिणीला फोन करा. किती जणांच्या शाळेच्या मैत्रिणींशी संपर्क आहे अजूनही? आहेत ना? मग त्यांना कधीतरी फोन करा की बाबा कशी आहेस, काय आहेस. माझी एक मैत्रीण शाळेतली, त्या 4वीमध्ये आम्ही एकत्र होतो. अचानक तिचा फोन आला, गुगलवरनं तिने शोधून काढलं नाव, आणि नाव म्हणजे माझं पूर्वीचं नाव माहिती होतं तिला, नवीन नाव माहिती नव्हतं. मग तिला जेव्हा रिसर्च पेपरमध्ये दोन्ही नावं आली त्यावेळेला तिला कळलं की अरे हीच ती मुलगी. फोन केला, म्हणाली किती तुम्ही पुढे गेलात गं, किती तुम्ही, मला काहीच करता आलं नाही. तिचं इयत्ता 5वीमध्ये लग्न झालेलं, आम्हाला त्याच्यानंतर तिचा संपर्कच नाही. तर म्हटलं अगं तू हाऊस इंजिनियर आहेस, आम्ही कायच नाही आहे, तू एवढा संसार सांभाळते, एकत्र कुटुंब सांभाळते, मला नाही जमलं. तिला जेव्हा तिचे पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या ना मी फोनवर, की ती एवढी एनकरेज झाली. म्हटलं अगं स्टेटसला फोटो टाक, तू हे कर, व्हॉट्सअपशी मला बघू दे तरी तुझी मुलं काय करतात. असं जेव्हा तिला केलं ना, आज ती एवढी सुंदर, मी तुम्हाला आजही दाखवते, की रोज स्टेटसला फोटो टाकते आणि तिच्यात तो कॉन्फिडन्स तयार झाला. जरी डिप्रेशनमध्ये होती की मी शिकले नाही म्हणून मला संसारच करावा लागेल, संसार करणं काही साधी गोष्ट नाही आहे, हे जेव्हा तिला सांगितलं त्यावेळेला तिच्यात बदल झाले, सकारात्मक बदल. बाहेर पडलं पाहिजे. गेट टुगेदर करतात की मी शाळेमध्ये आता सगळेजण जावा त्या गेट टुगेदरला. मागचे जे सगळे क्रश आहेत ते काढा ना सोडून, आकडून काढा, सगळे मजा करा, परत या आपल्या संसारामध्ये. हे जेव्हा आपण करू त्यावेळेला आपलं रिलॅक्स होतं, मन आपलं रिलॅक्स होतं. दुसरं काही मुलींना वाहन चालवतात, खूप छान, काही जण ट्रॅक्टर चालवतात, मोठ्या गाड्या चालवतात. आपण बाई माणूस म्हणून त्यांच्याकडे बघतो, पण ह्या जेव्हा त्या गोष्टी करतात की ज्या सामान्य स्त्रिया नाही करत आहेत, त्यांना एनकरेज केलं पाहिजे. आता काय ट्रॅक्टरवर बसला, ट्रक चालवता म्हणून असं न बोलता त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, उत्तेजना दिली पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे. आपल्याकडे तर सिंधुदुर्गात एवढी छान स्थळं आहेत, बरोबर आहे. आम्ही देवस्थानांना भेट देतो, आम्ही कधी समुद्रात मनसोक्त डुंबरे पाहू, आम्ही जरासे पाय बुडवतो आणि आम्ही मागे येतो. का नाही तुम्ही समुद्रामध्ये एक दिवस घालवा ना समुद्राच्या पाण्यात, कसा तरी बघा तरी कसं वाटतंय. हे इथे इतक्या जवळ असून आम्ही करत नाही. सावंतवाडी हे असं ठिकाण आहे की 30 किलोमीटरवर हिल स्टेशन आहे आणि 30 किलोमीटरवर समुद्र. हे एकमेव ठिकाण आहे पूर्ण जगामधलं असेल कदाचित की एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत. नाही तर हिल स्टेशनला लोकांना माथेरान महाबळेश्वरला जावं, पण आपल्याकडे आंबोली पण आहे आणि शेवड्यासारखी 30 किलोमीटरवर वेगळं आहे. तर हे जे आहे आपण एन्जॉय केलं पाहिजे. माझ्या राजवाडा आहे म्हणजे सावंतवाडीमध्ये. कोण गेले का राजवाड्यामध्ये? बघितले किती जणांनी आतमध्ये राजवाडा? आणि हे जे प्रकार आहेत आपल्या इथल्या लोककला आहेत, इथे कुडाळला वारली पेंटिंगचं किती छान काम चालतं. कितीतरी बायका वेगवेगळे व्यवसाय करतात, आपल्याला माहितीच नसतं. इथे वालावलच्या जवळ कालसे धामापूरच्या जवळ एक देसाई म्हणून फॅमिली, त्यांचा जो बेड आहे ना तो सुद्धा मातीचा आहे. ते पूर्ण जुन्या पद्धतीचं ट्रॅडिशनल राहतात आणि ते भरपूर शास्त्रीय प्रयोग करतात त्यांच्या घरामध्ये. आणि तसे त्यांच्याकडे फ्रीज आहे, मटक्याचा फ्रीज आहे, म्हणजे आधुनिक उपकरण नाही तर ट्रॅडिशनल काय काय आहे ते त्यांच्या फॅमिलीमध्ये ते जोपासलंय, विज्ञान जोपासलंय. तर अशी ठिकाणं आपण बघायला पाहिजे. काही अतिशय सुंदर मंदिरं आहेत, आधुनिक मंदिरं आहेत, त्याचे आपण जात नाही. तर जेवढं बाहेर पडाल ना तेवढं तुमचं आरोग्य, मन आनंदी राहील आणि म्हणून तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतो. इतरांमध्ये मिसळा, कनेक्ट व्हा. आम्ही असं खेळ करायचो, रमत गमत कोळी, भिंतीवरी चढे, पावसात भिजोरी, खाली पडे. हे कनेक्ट व्हा एकमेकांना. आम्ही मैत्रिणी एकमेकांना कनेक्ट झालो की आम्ही असं करायचो. आम्ही कट्टी आणि बट्टी हे सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून जे आम्ही खेळतो, आम्ही सागरमध्ये खेळतो का आता? काय खेळणं अवघड आहे का? तुम्ही खेळत होता, एक्सपर्ट होतात त्यावेळेला. काढा ना नातवंडांच्या पुढ्यात करा आणि त्यांना नाही जमणार, तुम्हाला जे जमतं. हे गेम्स जे आहेत ते पूर्वीचे गेम्स, लगोऱ्या. काल आपण संगीत खुर्ची खेळू, आपण लगोरी पण खेळू शकतो ना. नेक्स्ट टाइम आपण मोठ्या याच्यामध्ये लगोरी खेळू शकतो. तुम्ही खेळलात की तुमचे गुडघे सुटणार आहे. मला जमायचंच नाही म्हटलं तर नाही जमणार. तुम्ही खेळायला बाहेर पडलात तर गुडघे सुटते.
आम्ही MD करत असताना ट्रेनमधनं जायचो. ट्रेन पकडण्यासाठी धावपळ कशी असते तुम्हाला सगळ्यांना बघून ऐकून माहिती आहे. एका बाईला प्रचंड गुडघे दुखत होते आणि तिचा नातू जो आहे तो नातू आणि ती आजी ते दोघं जण जात होते ट्रेनवर, प्लॅटफॉर्मवरची गोष्ट. आणि ती इतकी स्ट्रेसलेस होती ती आजी की आता ह्या ट्रेनमध्ये मी कसं चढू कसं हे करू. आणि तो मुलगा हार्डली 7-8 वर्षाचा होता आणि तिचे खूप गुडघे दुखतात. माझ्या शेजारी कशी उभी होते आणि तिची चर्चा चालू होती. म्हणून माझ्या कानावर आली. जेव्हा ट्रेन आली ना तो मुलगा गेला धावत आणि तो धावत घेऊन तो जेंट्समध्ये चढायला गेला. आम्ही लेडीजच्या इथे उभे होतो. ती त्याच्या पाठून ज्या वेगाने धावत गेली ना त्या माझ्या सगळ्या बायका म्हणाले कोण म्हणेल गुडघे म्हणजे त्या ओढीने गेली आपल्या नातवाला वाचवण्यासाठी किंवा धरण्यासाठी. तर हा स्पीड आहे हा कसा आला गुडघे मनाने आला. हा स्पीड कोणी पकडला तिच्या मनाने पकडला गुडघ्याने नाही पकडला. जेव्हा तुमचं मन स्पीड पकडेल मन खेळेल त्यावेळेला तुमच्या शरीरातले सगळे अवयव व्यवस्थित काम करतात. तणावमुक्त असं बसता येते का कधी तुम्हाला असं मस्त इकडे सिरियल चाललेली आणि आम्ही डोलक्या काढतोय. फार क्वचित कळतं पण घरातले पुरुष बघा तुम्ही आम्ही सिरियल बघत असताना या अशा स्थितीत असतात. हे आम्हाला जमलं पाहिजे कधीतरी जमलं. तुम्हाला जमेल तो व्यायाम करा. व्यायामाचे सोपे नियम आहे. मी 4 किलोमीटर चालले म्हणून तुम्ही करायची गरज नाही. व्यायामाचा आयुर्वेदाने अतिशय सोपं उदाहरण दिले. कपाळावर घाम आला आणि काखेमध्ये घाम आला की तुमच्या शक्तीचा अर्धा भाग व्यायाम झाला. समजा तुम्ही इथून 1 किलोमीटर चालत गेलात आणि तुम्हाला हे लक्षण दिसलं तर तुम्ही वापस मागे यायचं. तो तुमच्यासाठी सफिशियंट व्यायाम आहे. तुम्ही चाला योगासनं करा तुम्ही आणखी काही जिम करा. जिमपेक्षाही आपला सूर्यनमस्कार हा सगळ्यात श्रेष्ठ व्यायाम आहे. कारण सांगते सूर्यनमस्काराची ताकद एवढी मोठी आहे की तुमची मनाची पण ताकद वाढते नुसतं शरीराची. आपण जेव्हा जिम करतो तेव्हा आपण बाउन्सिंग करतो दंड 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 बाउन्सिंग. तुम्ही चालायला जाता वजन कमी करायला लोक चालतात माझा विरोध आहे का तर गुडघ्यांवर आणखी ताण पडतोय तुमच्या. याचपेक्षा तुम्ही बैठे व्यायाम केले तर तुमची चरबी कमी होणार. पण त्यासाठी प्रत्येक मसल स्ट्रेच झाला पाहिजे. आपला मसल इथून इथे आहे. आपले सगळे मसल्स असे आहेत ना पुढे पुढे आहेत. असा आडवा मसल कुठलाच नाहीये. मग त्याला ताणलं गेलं पाहिजे. जेव्हा मी स्ट्रेच करते जेव्हा मी आसन करते त्यावेळेला ते मसल ताणले जाते आणि ताणले गेले की त्यातली चरबी कमी व्हायला लागते. आणि म्हणून सूर्यनमस्कारासारखा सर्वांग सुंदर आणि स्त्रियांसाठी सेफ व्यायाम नाही. आज एक घाला सूर्यनमस्कार. आज पहिला 3 आहे. आज सुरुवात करा. त्याला फक्त एकच बंधन आहे जेवल्यानंतर 3 तासांनी करायचं किंवा सकाळी करा. माझा वैयक्तिक अनुभव सांगते. सकाळी उठलं ब्रश केलं आधण ठेवलं किंवा चहा दूध उकळत ठेवलं की इकडे माझे 5 सूर्यनमस्कार होतात. 3.5 मिनिटामध्ये 5 सूर्यनमस्कार होतात. दूध बंद केलं बाकीचे पुढचे 5 घाला. आज 1 घाला उद्या 2 घाला परवा 3 घाला असे करत 12 घाला आणि मग 13व्या दिवसापासून रोज 12 घाला. जेव्हा तुम्ही 21 दिवस रोज हे काम कराल 21 दिवस रोज 12 सूर्यनमस्कार घालाल 22व्या दिवशी तुम्हाला त्याचं व्यसन लागतं. व्यसन ही गोष्ट अशी आहे की जी कंटिन्युअसली 21 दिवस कुठलीही गोष्ट केली ती 22व्या दिवशी ती व्यसनात परिवर्तित होते. आणि हे व्यसन नक्कीच चांगलं आहे सूर्यनमस्कार. तुम्हाला चैनच पडत नाही 22व्या दिवशी काय घातलं आज आपण नाही घातलं आज तुम्ही कसाही वेळ काढून तो घालता आणि मग झोपायला. हे व्यसन आहे तर चांगली व्यसन लावायला नक्कीच हरकत नाही. सूर्यनमस्कार हा सर्वांना सुंदर व्यायाम आहे. तुम्ही जर मैत्रिणी छान ग्रुप असेल तुमचा तर तुम्ही आपलं शिवण उद्यान वगैरे आपल्याकडे आहे अशा ठिकाणी लॉनमध्ये सामुदायिक व्यायाम करू शकतात. नाही जमलं आपल्याला आपल्या आपल्या घरापुरतं करायचं. ह्याला काही पैसे पडत नाही. कोणाला जिमची फी द्यावं लागत नाही तर पैसे वाचतात आपले. आणि सूर्यनमस्काराची महत्वाची ताकद आहे स्पिरिच्युअल ताकद काय आहे की आपलं घर बंद आहे. मी काय उन्हात जाऊन सूर्यनमस्कार घालत नाही पण ज्यावेळेला मी सूर्यनमस्कार घालते त्यावेळेला माझं हे ओपन होतं आणि सूर्याची डायरेक्ट एनर्जी माझ्या इथून आत शिरते आणि म्हणून माझं मन आणि शरीर सुदृढ होतं. हा सगळ्यात मोठा आणि एका सूर्यनमस्कारात तुम्ही 12 आसनं घालता. इट्स नॉट अ जोक. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये त्यामुळे सूर्यनमस्काराला प्रचंड मागणी आहे. लोक शिकवायला तयार आहेत तिकडे. आम्ही शिकतच नाही.
आम्ही भारतीय लोक आहोत की आम्ही त्यांनी शिकवतील तेव्हा आम्ही शिकू असं म्हणतो. आमचं शास्त्र पण ते शिकवतील तेव्हा आम्हाला त्याचं महत्व कळतं. शासनाने प्रत्येक गावावर जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला करावा लागतोय. हे रोज केलं तर काय मुद्दाम दिन साजरा करायची नाही. आता आमच्या बाकीचे दिवस मात्र तुम्ही करायचं त्याने सांगितलं त्या आल्या म्हणजेच करायचं असं मार्ग काढा. कणावातून जर व्हायचं असेल तर मार्ग काढा. आता मार्ग कसं काढायचे? दोन पद्धतीची माणसं असतात. एक म्हणजे एनर्जी सीकर्स आणि दुसरी असतात एनर्जी गिव्हर्स. म्हणजे एनर्जी देणारी, ऊर्जा देणारी आणि ऊर्जा देणारी. उदाहरण सांगते तुम्हाला, शाळेतलं उदाहरण सांगते. कशाला अभ्यास करतोय, काय होतं या अभ्यासाने, 10वी क्लास झालं की काम झालं आपलं असं म्हणून एखादा मित्र दुसऱ्या अभ्यास करणाऱ्या मित्राला घेऊन गेला तर ते एनर्जी सीकर्स, एनर्जी त्याची काढून घेतली. आणि दुसरा एखादा मित्र आला आणि त्याने सांगितलं अरे तू हे करतेस ना, मी तुला सांगतो हे पण कर. एनर्जी गिव्हर्स. तशा आपल्या आसपास मैत्रिणी असतात, बायका असतात. काय होताला काय कसे पैसे काय नकारात्मक बोलणाऱ्या घरात सुद्धा असतात, आजूबाजूचे असतात. इतरांका कळतात नाही काय म्हणतात ते. माझे सासूबाई म्हणत असतात लपून खायचं, सगळीकडे खायचं लपून हवायचं काहीतरी असं काहीतरी असं सुविचार येते कोकणामध्ये. तर कायम असं म्हणतात की सगळ्यांना कशाला सांगायला पाहिजे. नाही काही गोष्टी आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित केल्या, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कळू दे की इतरांना. हे आपण करत नाही. आपण आपल्यापुरतं राहतो आणि आपल्याला काय चुकतंय हे पण आपल्याला कळत नाही. आपण जे वागतोय ते जर आपल्याला चुकतंय हे दुसऱ्याने सांगितलं तर आपण सुधारू तरी शकतो. म्हणून ते शेअर करायचं. मी कितीही वागलं तरी लोक मला वाईटच म्हणतात, हा नकारात्मक विचार झाला. आणि हा याच्यात ती माणसं बायका त्या टेन्शनमध्ये येतात. माझ्यातल्या चुका दुसऱ्यांना कळतील यामुळे आपण इतरांशी बोलत नाही, नकारात्मक सांगते. आणि त्यामुळे त्या तणावग्रस्त होतात की नाही कोणाला कळतं नाही, माझ्याकडे कितके दागिने थोडा कळता नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण ते सांभाळायचे कसे, ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचं शाळपणात तू कर, नाही तर चोर तुला घरातलं घेऊन जाईल, न घालता तुझं वैभव जाईल. तर हा विचार, हा शेअरिंग कसं करला तिने. मी जर मैत्रिणीला किंवा घरातल्या माणसांना सांगितलं की हे कुठेतरी सुरक्षित ठेवायचं तर त्या दृष्टीने घरात विचार तरी सुरू नाहीतर घरात तो विचार होणार नाही. मी कोणालाच आवडत नाही हा नकारात्मक विचार आहे. बऱ्याच बायकांना असं फिलिंग असतं की नाही मला कोण विचारतंय, मला कोण घरामध्ये किंमत देत आहे. कारण जनरली मोठ्या जाऊबाई वगैरे एखादी लहान जाऊबाई स्मार्ट आहे घरामध्ये की मोठ्या जाऊबाईला डिप्रेशन येतं. इतके वर्ष मी ह्या सासू सासऱ्यांचं केलं आणि आता ही आली आणि हीच लाडकी झाली तर मला कोण विचारत नाही असंच हे आहे. हा नकारात्मक विचार आहे, यात तिला बाहेर काढायचं. आणि सकारात्मक विचार कसं की मी जे करीन ते चांगलंच करून दाखवेन. म्हणजे मी तरुण असो किंवा मी म्हातारी असो, म्हणजे घरातली मोठी जाऊ असो नाही तर नाटकी जाऊ असो, पण मी जे करीन ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी करेन. तसं तीही करते ना. कोण तिला किती विचारायला ऐकावं लागतं. सकारात्मक जे करीन ते मी चांगलं करेन असा विचार घेणं महत्वाचं आहे. आणि मी सर्वोत्तम आहे ही खूप मोठी APJ अब्दुल कलामांनी हे वाक्य सांगितलेलं आहे. प्रत्येकाने हे म्हटलं पाहिजे की मी सर्वोत्तम आहे. जेव्हा मी सर्वोत्तम म्हणेन त्यावेळेला कुठेतरी मी चांगलं होईल. ज्या वेळेला 80% आपण एखाद्याला 80% प्रयत्न करतो त्यावेळेला आपण कुठे 60% अभ्यासामध्ये यशस्वी होतो. मी जेव्हा 100% अभ्यासात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी 80% येईल. त्यामुळे मी आपल्याला कायम वरचं घडवायचं. मी सर्वोत्तम आहे, मी कुटुंबासाठी चांगलं करेन, मी माझ्या क्षेत्रामध्ये अत्युच्च. मी जेव्हा BMS ला प्रवेश घेतला ग्रॅज्युएशनला त्यावेळेला मी म्हटलं या क्षेत्रातली अत्युच्च पदवी आपण मिळवायला किती वर्ष लागली. लग्नानंतर 20 वर्षांनी आता मिळवली. पण ते अंतर्मनामध्ये मी ठेवलं की आपल्याला हे करायचं, कधी ना कधी करायचं. जेव्हा मुलगा 10वी झाला तेव्हा म्हटलं आता आपण शिक्षणासाठी काय. माझ्या आईने पण तेच केलं. माझी आई BA होती आणि ज्यावेळेला मी 10वी झाली त्यावेळेला तिने MEd पूर्ण केलं आणि मी 12वीला गेले त्यावेळेला तिने MA पूर्ण केली. तिने जे केलं तेच मी केलं. मी जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा मी बाहेर पडले आणि मी शिक्षण पूर्ण केलं. अडचणींपेक्षा माझी ताकद मोठी आहे, माझ्या सद्गुरूची ताकद मोठी आहे आणि माझी ताकद मी मनाचं सामर्थ्य माझं वाढलंच पाहिजे. आणि हे कधी वाढेल ज्या वेळेला मी इतरांच्या भावनांचा विचार करून मी ईर्ष्येने पुढे जाईल.
माझी मैत्रिणीला जास्त मार्क मिळाले म्हणून मला मिळायला पाहिजे, बरोबर आहे, पण मी तिच्यापेक्षा जास्त मार्क काय अभ्यास करून मिळवले पाहिजे हे शिकलं पाहिजे. नुसताच मत्सर करून कधीही कोणाच्या पुढे जाऊ शकत नाही. सगळ्यांचा हित पाहून मी निर्णय घेईन आणि सगळ्यात पॉझिटिव्ह आहे की मी सुदृढ आहे. पहिले तुम्ही एक अंतर्मनात विचार करा की मी निरोगीच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला निरोगी म्हणाल तेव्हाच तुम्ही निरोगी व्हाल. तुम्ही जर मका ह्या जमणार नाही, मका ता जमणार नाही हे जेव्हा सुरू कराल तेव्हा तुम्ही खरोखर आजारी पडत जाता. डिटोरिएट होत जातं, कंडिशन डिटोरिएट होत जातं. अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बघितलेलं आहे व्हेंटिलेटरवर चढवलेली माणसं आयुर्वेदिक उपचारांची मदत घेऊन ओरोसच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला 86 आपल्याच समाजातला माणूस आहे, पण जगण्याची जी जिद्द आहे ती सुद्धा होणार याच्यावर 3 दिवसात व्हेंटिलेटर काढून 4थ्या दिवशी घरी पाठवलं. वयाच्या 86व्या वर्षी तो माणूस जगला. आपल्याच फॅमिली भंडारी समाजातला माणूस आहे, त्याला मी आयुर्वेदिक मदत केली, औषधं दिली, पण त्याची सकारात्मक जगाकडे सकारात्मक मला जगणं गरजेचं आहे का माझ्या फॅमिलीसाठी मला जगणं गरजेचं आहे. ही जी ईर्ष्या आहे त्या ईर्ष्येमुळे मनुष्य सुदृढ राहतो. माणसामध्ये आजार होणार, प्रारब्धानुसार काही गोष्टी येणार आहेत, पण त्याच्यावरती मात करता आपल्याला आली पाहिजे, त्याच्यावरती खंबीरपणे विजय मिळवता आला पाहिजे आणि हे आपल्या मनावर अवलंबून आहे. मी जर आजारी स्वतःला समजत राहिले तर मी खरंच आजारी होते आणि मला ताकदच नाही अशी. अशा आपल्या सावंतवाडीमध्ये एक केस अशीच होती, ॲज अ डॉक्टर म्हणून सांगते, नाव सांगत नाही आम्ही कधी पेशंटचं, की त्या पेशंटला पूर्ण बेडरिडन जखमा झालेल्या शरीरामध्ये. आजींचं वय काहीतरी 82 आहे. घरातले म्हणाले की कदाचित 4 दिवसात ती जाईल सुद्धा, पण जेव्हा त्या बाईंशी बोलले आणि त्यांच्यातली नकारात्मकता काढून टाकली, बाई अजूनही खणखणीत आहे. 3 वर्ष झाली, एकदम छान ब्राह्मण कुटुंबातली बाई आहे, पण सकारात्मक विचार. डिप्रेशनमध्ये माणसं जातात आणि आजारी पडतात, जाग्यावर पडतात. म्हणजे आजी तुम्ही कशाला जाग्यावर पडतात, चला उद्यापासून चालायला सुरुवात करा, काहीच नाही झालेलं तुम्हाला. हे जेव्हा तिला सारखं वारंवार सांगत राहिलं, काउन्सिलिंग करत राहिलं, ती बाई उभी नाही. तसं आपल्या शरीरामध्ये एक अशी ताकद आहे, सगळ्या स्त्रियांना आपल्या पेन थ्रेशोल्ड खूप चांगलं आहे. पेन थ्रेशोल्ड म्हणजे वेदना सहन करण्याची क्षमता ही पुरुषांपेक्षा स्त्रियांची काही पटीने जास्त असते आणि म्हणूनच बाळणपणाचा पण फक्त बायका जिंकू शकतात. बायकांना प्रसूतीच्या वेळी येणारी जी वेदना आहे ही हायएस्ट पीक लेवल ऑफ पेन अशी मानली जाते. वेदनेचा परमोच्च बिंदू जो असेल तो प्रसूती. आताच्या मुलींना सवयी नसेल कारण सिरियर होतात बऱ्याचदा, पण ज्यांनी नॉर्मल डिलिव्हरी अनुभवलेली आहे त्यांच्यात ती क्षमता आहे. मग ज्यांची 5-5 बाळंतपणं झाले त्या सक्षम नाही स्त्रिया, सुदृढ आहेत. मी म्हणजे अशा सुदृढ स्त्रिया जर मनाने दुःखी असतील तर त्यांना उभं करणं आपलंच काम नाही का. भलेही ती घरातली सासू, वाजे सासू, कोणता असेल ना, मोठी काका असेल, तुम्ही तिला बळ देऊ शकता, दिलं पाहिजे. सकस आहार घ्या. सकस आहार सगळे म्हणतात काय, 6 रसांचा आहार घ्या आयुर्वेदानुसार. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट सगळे रस खाल्ले पाहिजेत. एकांतिक रसाचं सेवन केलं की माणूस आजारी पडतो. 3 ते 3.5 लिटर पाणी प्या. आणि निसर्गाचा एक सोपा नियम आहे, दर लेक्चर मध्ये मी सांगते, यामपद्धतीने गुप्तव्य यामयोगमध्ये लंघय. 3 तासाच्या आत काही खायचं नाही, 6 तासाच्या वर उपाशी राहायचं. एकदम सिंपल. तुम्ही काय खा काय नाही खा हा तुमचा विषय. तुम्ही पिझ्झा खा, बर्गर खा, व्हॉटेवर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही खाऊ शकता, पण पचवायची ताकद पाहिजे. तुम्हाला जर पचवायची ताकद नसेल तर औषधं घ्या आणि 3 तासाच्या आत एकदा खाल्लं की 3 तास काही खायचं नाही आणि 6 तासाच्या उपाशी राहायचं नाही. आम्ही बायका रात्री जेवलेल्या असतो 9 वाजता आणि सकाळी 11 पर्यंत आमच्या पोटात अन्नाचा फळ नसतो. का तर आम्ही इतरांना नाश्ते करत असतो. पहिलं उठा आणि आपण फळं खा, चपाती भाजी खा, चहा चपाती काहीतरी खा आणि मग त्यांच्यासाठी करा, त्यांना नंतर द्या. अगदी आपलं कोण करा. बऱ्याचशा जे काही व्यावसायिक आहेत लोक, त्यांच्या बायका नवरा रात्री येईपर्यंत आपण उपाशी असतात. अत्यंत चुकीचं आहे. त्या आजारी पडणार 100. अरे तुझा नवरा तिकडे जाऊन खंबीरपणे काम करू शकेल जेव्हा त्याचं मन स्थिर असेल की बायको सुदृढ आहे घरात, ती बघतीये, हे जेव्हा असेल तेव्हाच तू तिकडे सक्षमपणे काम करू शकतो. पण तू त्याच्यासाठी वाट बघून काय मोठं पतिव्रतेचं काम करतेस का? नाही. तुला 7:30-8 वाजता तुम्ही जेवलं पाहिजे. घरातल्या म्हाताऱ्याला पण सांगायचं आत्ता जेवायला बसा, नंतर वाढणार नाही. काहीतरी खंबीर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आपली मुलं असतील, कॉलेजमधली मुलं चॅटिंग करत बसतात, जेवायला येत नाही वेळेवरती, शिस्त लावा. 1
सगळ्या बायकांना प्रश्न आहे, सामान्य माझाच नाही, म्हणजे सगळ्या कुटुंबात आहे, अख्ख्या जगात आहे हा प्रश्न. बायकांचा अख्ख्या जगात आहे, फक्त भारतात पण नाही. उद्या काय स्वयंपाक करू, सगळीकडे आज ज्या ज्या बायकांची जी हे होतात ना कॉन्फरन्सेस, त्याच्यात हा बेसिक प्रश्न विचारला जातो. अरे सोपी गोष्ट आहे, तुमच्याकडे जे पदार्थ आहेत, ज्या भाज्या आहेत त्याची लिस्ट करा, 7 वारांमध्ये द्या विभागून. आमट्यांची लिस्ट करा, नॉनव्हेज किती वेळा खाता आठवड्यातून त्याची लिस्ट करा. मराठीचा तास झाला की इतिहासाचा आहे, इतिहासानंतर गणिताचा आहे. म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार काढा की. आणि तुम्हाला ते 7 तासाचं दिवसाचं वेळापत्रक नाही करायचं, 3 वेळा जेवण करणार, नाश्ता आणि काय जेवणाचं जेवण एवढंच विषय आहे. तुम्ही वेळापत्रक करा आणि त्याला स्वतःला बांधून घ्या. ह्या नाही जमल्या म्हणून ह्या का ह्या आवडता म्हणून त्या का ताली, आणि ह्या का ह्या आवडता म्हणून त्या का ताली, ह्याच्यामध्ये त्या बाईची पिळवणूक होते आणि ह्याची अजिबात पुरुषांना जाणीव नसते. सो आपणच वेआऊट काढला पाहिजे आणि आपल्या सकस आहाराचा विचार आपणच केला पाहिजे. तुमच्याकडे गुळ शेंगदाणे मिळतात, शेंगदाण्याचे लाडू आपल्याकडे फेमस आहेत, खटखटे लाडू आपल्याकडे फेमस आहेत. आम्ही पाहुण्यांसाठी आहार आणतो, पाहुण्यांसाठी काजू बदाम पिस्ते आणतो घरात, आम्ही किती खातो नाही तर बघूया. कोणी पापडी येणारी असल्यास मुंबई करा की आम्ही बरे बरे पदार्थ आणून ठेवतो. तुमच्या पोटात कधी जाणार, तुम्ही फळं कधी खाणार? तुमच्या झाडाचं फळ असलं तरी आम्ही त्यांच्यासाठी ठेवतो, नाही तो येतो लो तांदळात घालून ठेवूया सीताफळा रामफळा, ते तुम्ही कधी खाणार? हे तुम्ही खाल्लं पाहिजे. जर तुम्ही खात नसाल आणि तुमच्या घरातल्या पुरुष तुम्हाला खाल्लं का म्हणून अपेक्षा करून अपेक्षा केला की अपेक्षा भंगाचं दुःख माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, सगळं दूषण नवरा आला की त्याच्या कपाळावर घालतात आणि बायका रडत नसते. दिस इज नॉट अ वे टू लिव्ह. तुम्ही आनंदी जगता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं तुम्ही करा, काय कोणाचं नाही. तुम्ही शिजवताय ना, तुमच्या आवडीचं एखादा आमलेट करून घ्या की एखाद्या दिवशी, पण विचारताय तुम्हाला. मुलांसाठी आपण आमलेट काढू आणि काय प्रसंगी आणि काय पदार्थ करू, तुम्ही तुमच्यासाठी करा ना, तुम्हीच करताय. तुम्हाला कोणीही सांगणार नाही की तुम्ही स्वतःसाठी अमुक करून घ्या, तुम्हालाच करायचं. आणि हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं. हे एखादं 3 तासाचं व्याख्यान होतं सकस आहारावरती, पण ते आपण नको घेऊया. विश्रांती घ्या. विश्रांती म्हणजे काय? कामात बदल ही विश्रांती. तुम्हाला मीटिंग येत असेल, एका सुईवरचं 2 सुयांवरचं काय काय करतं ना, ती विश्रांती आहे तुमच्यासाठी. स्वयंपाकातलं विश्रांती म्हणजे ते काम, डाराडोर झोपणं म्हणजे विश्रांती घालणं. पण 8 तासाची झोप ही रात्रीची अत्यावश्यक आहे. 8 तास तुम्ही झोपलं पाहिजे, बाकी झोप नसतं घरातली लोक, तुम्ही झोपलं पाहिजे हे लक्षात घ्या. दुपारी झोपायला फक्त 3 लोकांना अलाउड आहे. कोण 3 लोक? 7 वर्षाच्या आतील मूल, गरोदर स्त्री 9 महिने दुपारी 2 तास झोपलंच पाहिजे. आणि 80 वर्षाच्या पुढे कोणीही वृद्ध व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, या तिघांमध्ये जर कुठे बसत असाल तरच दुपारी झोपा, नाहीतर गप्पा मारा, सागरगोटे खेळा, अनेक गोष्टी करता येण्यासाठी. कामात बदल हीच विश्रांती असते आणि आपल्या शरीराला पाठीच्या कड्याला आराम दिला पाहिजे. दर 2 तासांनी बाई सतत उभी आहे, लक्षात घ्या. काही प्रोफेशनल हॅझार्ड्स आहेत. प्रोफेशनल हॅझार्ड्स म्हणजे व्यवसायामुळे येणारे व्याधी. त्याच्यातलं अत्यंत बायकांच्या बाबतीत होणारी गोष्ट म्हणजे व्हेरिकोज वेन्स. तुमच्या मांडीकडे पायाच्या बाजूला अशा वेगळ्या मोठ्या रक्तवाहिन्या होतात, त्याला म्हणतात व्हेरिकोज वेन्स. आणि ही व्हेरिकोसिटी जे लोक जास्त काळ उभं राहतात, घराकडे किचनमध्ये बाई असेल किंवा नर्सेस असतील किंवा कंडक्टर असतील किंवा शेतात काम करून वाकून काम करणारे बाई किंवा पुरुष असतील, यांच्यामध्ये खूप कॉमन आहे. जे लोक सर्जन आहेत ते सतत सर्जन डॉक्टरी पेशामध्ये सांगते की बसायला मिळतच नाही, अशी लोक, या सगळ्यांना हा त्रास होतो. मग त्याच्यात सोपा उपाय काय की जरा जरी दिसायला लागले थोडं थोडं तर पाय उंच करून झोपा. जो पाय सतत खाली आहे गुरुत्वाकर्षणाच्या त्याला उलटा करा. झोपताना दुपारी जेवल्यानंतर 2 तासानंतर, म्हणजे जेव्हा अन्न पुढे गेलेलं आहे अशा वेळेला तुम्ही काटकोपणामध्ये पाय ठेवून जरा ठेवा. 20 मिनिटं ठेवा, 10 मिनिटं ठेवा, 5 मिनिटं ठेवा. सगळं ते साचलेलं आहे ते येऊ दे प्रवाहामध्ये, रक्त हृदयाकडे येऊन शुद्ध होऊ दे आणि मग तुम्ही तुमचं पुन्हा काम करा. स्वतःसाठी कुठेतरी वेळ काढून थांबण्याची गरज आहे. मांडी घालून उंचावर म्हणजे अगदी उंच, काटकोना तुमचं कंबर तिथे आली पाहिजे, भिंतीकडे इतकं उंच काटकोनामध्ये आलं पाहिजे एवढं. काही लोक काय करतात, फक्त पायाखाली उशी घेतात जरासं. नॉट नेसेसरी. हा जो व्यायाम आहे हा एक प्रकारचा व्यायाम आहे.
तुम्ही टीव्ही बघायला बसता, तुम्हाला सोपा आहे ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने जरूर करा. पाय ताणायचे आणि फिरवायचे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, प्रेशर नॉर्मल होतं. रात्री ज्यांना झोपेची तक्रार आहे, सोपा उपाय सांगते, थोडं कोमट तेल करा. खोबरं तेल असू दे, गोडं तेल असू दे, तिळाचं तेल असू दे, कुठलंही तेल कोमट करा. कापूस बुडवा, बेंबीवर ठेवा, अर्धा तासात भरायला लागणार तुम्ही. इतके सोपे सोपे उपाय आहेत आपल्याकडे. डॉक्टरकडे जाण्याची एक हे आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात, टूम आहे. आयुर्वेदामध्ये प्रिव्हेन्शनला महत्त्व दिले, म्हणजे होऊच नाही आणि झाला तर मग त्याच्यावर उपचार. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आत्मस्य विकार रक्षणम, हा ऍक्च्युली आयुर्वेदाचा मूळ आहे. त्यामुळे आम्ही कधीच म्हणत नाही की डॉक्टरकडे जावं सोडा. तुमच्या घरातच उपचार आहे. निसर्ग इतका दयाळू आहे की तुम्हाला जो रोग असतो ना त्याचं औषध तुमच्याच आजूबाजूला कुठेतरी असतं. आणि ते फक्त आपण काय म्हणतात तसं की खूप शोधतोय, म्हणजे तुझे आहे तुझा पाशी तू जागा चुकला असेल असा प्रकार असतो. आणि आयुर्वेदामध्ये ज्या सीझनला जो आजार होतो ना त्याचा वनस्पती त्याच सीझनला आलेली असते. आणि हे जे जुने वैद्य आहेत त्यांना ते बरोबर माहिती असतं आणि त्यावेळेला ते बरोबर त्याचा उपचार देत असतात. सो विश्रांती घ्या. विश्रांती ही फक्त शरीराची नाही, विश्रांती मनाची सुद्धा घेतली पाहिजे. मन सतत आम्ही जेव्हा आमची तोंडं बंद असतात ना तेव्हा आम्ही जास्त बोलत असतो. अगं बाई अगरच्या पिक्चर बघा, बघितलंय का? जरूर बघा, नसेल बघितलं की आम्ही जास्त बोलतो. आम्ही तिथे कुठेतरी विश्रांती घेतली पाहिजे. माझं मौन हे आतून आलं पाहिजे की मला आता काही विचार करायचा नाही, शांत 5 मिनिटं बसा, खूप एनर्जी मिळते, खूप एनर्जी मिळते. मी ही प्रॅक्टिस रोज करते. एक पेशंट येऊन गेला आणि दुसरा पेशंट यायचं आहे तर त्यावेळेला मी माझं पुढचंही काम करत नाही, डोळे बंद करते आणि मस्त एकदम शांत वाटतं, एकदम कूल वाटतं. नवीन मुलं आहेत ना, तरुण मुलं, त्यांना कूल हा शब्द खूप आवडतो. ते कूल राहणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. नाहीतर आपल्या मनात सतत विचारांचं थैमान आणि त्याच्यामुळे आपलं सगळं शरीरावरचं नियंत्रण सुटत जातं हळूहळू. आपल्याकडे ते एक रोग आहे, आजच मी पेशंट सकाळी बघितला, हंटिंग्टन कोरिया म्हणून, की त्या केसमध्ये काय होतं माहितीये, माणसाला मानसिक त्याला काही प्रश्न विचारले मानसिक गोष्टी तर त्याचं कंप आणखी वाढत जातं. बघितलं तुम्ही असे पेशंट? असं केलरॉन सारखी ऍक्शन असते त्यांची, कंपवात म्हणतात मराठीमध्ये. पण त्याचं कारण मनामध्ये आहे. त्याला जर भावनेशी संबंधीचे प्रश्न विचारले ना तर त्याचा स्पीड वाढतो. ऍक्च्युली त्याचा काही घालतो तर दुर्दैवानीचा करून तर 42 वर्षाचाच मिळाला. पण हे वयस्कर माणसांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. ज्यांच्यामध्ये मानसिक तणाव जास्त आहे त्यांच्यामध्ये हे प्रमाण वाढतं. त्याला हंटिंग्टन कोरिया असं म्हणतात किंवा पार्किन्सोनिझम असं म्हणतात. तर त्याच्यावर मेंदूवरचे उपचार तर घ्यावे लागतातच, पण अशा पेशंटना त्यांचा ताण कमी करण्यासाठीचे उपचार पण घ्यावे लागतात. सो विश्रांती घ्या, आनंदी राहा, हसत राहा. हसताय ना? जायलाच पाहिजे सगळ्यांनी. आजचा माझा दिवस कसा गेला रात्री झोपताना विचार करा. जर पण कोणाला दुखावलं तर नाही ना, आणि जर दुखावलं असेल तर तो माणूस समोर नसेल ना तर तुम्ही मनातल्या मनात तुमच्या ईश्वर, तुमचे सद्गुरू स्मरण करून त्याची माफी मागून द्या. तुम्ही इतरांना माफ केलं, तुम्हाला काही दुखवलं असेल तर त्याला माफ करू नका, त्याला रिव्हेंज घेऊ नका. जेवढा तुम्ही बदला घ्यायचा विचार कराल तेवढं तुम्ही अधिक दुःखी व्हायचा. त्यापेक्षा मरुदेव तिकडे जाऊ द्या. त्याची विचारधारा कशी आहे, एखाद्या माणसाने मला दरवाजा बंद केला तर त्याचं नशीब, त्याच्या नशिबात दरवाजा उघडणं नव्हतं. मला नाही त्यांनी दरवाजा बंद केला, त्यांनी त्याच्या नशिबाला दरवाजा, हा विचार केला पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यामुळे कधीही असं वाटून घेऊ ना, तुमचा प्रत्येकाचा जन्म आज जागतिक महिला, प्रत्येक स्त्रीमध्ये त्या शक्तीचं बीज आहे. तुम्ही स्वतःला अजिबात कमी समजू नका. मी माझ्याकडे काम करणारी आहे मुलगी, तिला मी कधीही मोलकरीण म्हणत नाही. माझ्याकडे मोलकरीण नाही, माझी असिस्टंट आहे, हाऊस असिस्टंट. तिला एक रिस्पेक्ट की तुमची 2 कामं जास्त होती. तिला बाजारात जर सोबत मिळाला तर तिला मानाची बाबू नका. गर्ग पिशव्या आणि मी तारा चालायचं नो. आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत, मी बघितले सामान्यकडे. मला भयंकर चिड येते अशा बायकांची. अरे ती काय तुझी आयुष्याला पुरलेली आहे, तुझ्याकडे कामासाठी, तुझ्या स्वतःसाठी. यू शुड रिस्पेक्ट. प्रत्येक स्त्रीचा जेव्हा तुम्ही स्वतः रिस्पेक्ट कराल, मी माझ्या सासूचा रिस्पेक्ट केला तर माझी सासू माझा रिस्पेक्ट, मी तिला आडतोड केलं तर उद्या माझी सून मला तेच करणार. गिव्ह अँड टेक ना. तुम्ही बॉल जेवढ्या जोरात भिंतीवर माराल तेवढ्या जोरात तो करेल. ऍक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट अपोजिट इन डिरेक्शन.
जगात 3 प्रकारची पाप आहेत हे सांगून मी माझं भाषण संपवते. पहिलं पाप आहे कायिक पाप. कायिक पाप म्हणजे काय? एखादी स्त्री आली, मला 2 कानफड्यात मारल्या, मी तिला 2 कानफड्यात मारल्या, हे सांगायला. दुसरं आहे वाचिक पाप. त्यांनी मला 2 शिव्या घातल्या, मी तिला आणि 2 शिव्या. विषय संपला. तोपर्यंत देव तुमच्याकडे बघतही नाही, कळलं? कारण तुम्ही समर्थ आहात, तुम्ही त्याला फाईट करता. आणि मानसिक पाप हे एवढं वाईट असतं की माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट विचार आला की ऑटोमॅटिकली न बोलता सुद्धा तिच्या मनातही माझ्या मनात ऑटोमॅटिक वाईट विचार यायला सुरुवात होते. आणि त्याचा स्पीड प्रकाशाच्या वेगापेक्षा मोठा असतो. प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. त्यापेक्षा वाईट विचार हे आपल्या मनातून प्रसारित होतं आणि हे सगळ्यात वाईट आहे. मी तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही कधी लहान असताना तुमच्या आईबाबांचं भांडण झालं आणि तुम्ही क्लासहून घरामध्ये परत आला किंवा बाहेर मैत्रिणीशी, ते घरामधलं वातावरण बदललंय एवढं फील तर होतं. तुम्हाला कोणी सांगितलेलं नसतं की भांडण झालंय, पण तरी सुद्धा त्या वातावरणाचा परिणाम आल्या तुमच्यावरती होतो, बरोबर आहे? म्हणजेच काय की या मानसिक विचारांचा परिणाम एवढा गंभीर असतो. त्यामुळे जर तुम्ही हसते खेळते असाल तर तुमच्या घरातला प्रत्येक सदस्य तुमच्याशी कसाच रिॲक्ट होईल. तुम्ही सासूची चेष्टा करायची हिंमत दाखवा ना, मग ती पण तुमची चेष्टा करू शकते. पण ती जर तुम्हाला सारखी टोचून बोलत असेल, तुम्ही पण तिला टोचूनच बोलत असाल, तर ही टोचणूकच सगळ्यांमध्येच आहे. आलं लक्षात? कुठेतरी तिला रिस्पेक्ट देता आला पाहिजे, कुठेतरी सुनेलाही रिस्पेक्ट देता आला. जे कुंभुरी होतात प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी मतभेद असतात, कारण जनरेशन गॅप आहे. त्या बाईने आयुष्य काढलेलं आहे त्या घरामध्ये, तर तिने तिच्या आयुष्यामध्ये तिने खूप संघर्ष केलेला असतो आणि आम्ही आयत्या गेलेलो. मी सून म्हणून मी आयती गेलेली आहे. तिने ते घर बांधण्यासाठी 19 ट्रक माती स्वतःच्या हाताने हिंपलेली आहे आणि मग घर उभं झालंय. तर ते मला नाही ना करावं लागलेलं, पण मी जर सारखं तिला म्हणाली होती घर माझ्या नावावर कर, घर माझ्या नावावर कर, तिला वाईट नाही वाटणारच. त्यामुळे योग्य वेळ आली की तुमचं तुम्हाला मिळतं, ईश्वर तुम्हाला देतो, पण त्याच्यासाठी अट्टहास करणं, त्यासाठी मत्सर करणं हे जर आपण कमी केलं तर आपला तणाव कमी होतो. बडबड आहे ना तिकडं, मरू दे शेवटी मलाच मिळणार आहे ना असं म्हणून आम्ही जर गप्प राहिलं तर आमच्या घरातला तणाव कमी होतो, ऑटोमॅटिकली कमी होतो. सो रिस्पेक्ट घ्या आणि आपल्या सुनांना जसं चिटणीस काकून आपल्या सुनेला इकडे आणलं, सूर्याजीने आपल्या सुनेला इकडे आणलं, तसं मिसळायला द्या सुनांना. नवीन पिढीकडे जबाबदाऱ्या सोडवा, पोचवा, जेणेकरून अधिक चांगलं आणि अधिक सक्षम काम होऊ शकतं. आता आम्ही दमलो, आता आमच्यात ताकद नाही असं आपण न म्हणता आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, आनंदाने पुढे आलेलं पाहिजे, जेणेकरून एक सक्षम आपण म्हणणारी महिला त्याला हुशार आहोतच, पण हा संदेश अनेक महिला, अनेक समाजातल्या महिलांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा की बाबा आधी खा वेळ येतो, मग काय तर बघ. काल हल्ली माझ्याकडे आज तिला डिस्चार्ज दिला, एक पेशंट आले, ऍडमिट झाली, हिमोग्लोबिन 3 ग्रॅम बाई, वेंगुर्ल्याची बाई, हिमोग्लोबिन 3 ग्रॅम, तिथे होईना मॅनेज म्हणून आपल्या कॉलेजला पाठवली. आमच्याच नात्यातली असल्यामुळे मी धावत गेले, सगळं ब्लडची वगैरे व्यवस्था झाली. आज ती पेशंट घरी गेली, पण ती इतकी पॉझिटिव्ह बाई आहे, पहिलं तिला ब्लडच गेलं नाही, कारण शरीर ऍक्सेप्टच करत नाही. पण नाही, दुसरं चढवलं, दुसरं ओरसून आणलं, दुसरं चढलं, तिसरंही चढलं. तर ह्या सगळ्या प्रवासात मी म्हटलं अगं एवढं हिमोग्लोबिन कमी कसं झालं तुझं? नाही, मुंबईत राहिली ना, त्यांना काय काय खाऊन घातलं, माझ्याकडे मी लक्षच देत नाही. खूप वाईट वाटतं. मुंबईकरांसाठी तुम्ही इतकं करता स्वतःच्या आयुष्यासाठी, तर मी म्हणते वर्षभर मुंबईकर येत नाही ना, आणि तुझं हिमोग्लोबिन काय मुंबईकर आली म्हणून 5 दिवसात नाही कमी झालेलं, तू बाकीचे वर्षभर काय केलंस स्वतःसाठी? का नाही? आम्ही आमच्याकडे नाचणीची भाकरी आहे, एवढे तांदूळ आहे, सगळं पौष्टिक आहे ना इथे, वालीची भाजी आहे, किती चांगले सत्व, माठाची भाजी आहे, लाल माठ इथे होतं, बीट आहे, गाजर आहे, सगळं बाजारात मिळतं. फक्त आम्ही काय करतो, इतरांसाठी गाजराचा हलवा करू, पाहुणे आले की आम्ही वस्तू करतो, आम्ही आमच्यासाठी करून खाऊया आणि आमचं आरोग्य आम्ही चांगलं ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विषय जरी ताणतणावावरती असला तरी सुद्धा अगदी हलक्या फुलक्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या नेहमीच्या जीवनातली उदाहरणं देऊन अगदी छान पद्धतीने आपल्याला मॅडमने मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आपण आत्मसात करून ते आपल्या जीवनामध्ये आणायचं ते म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं
खांब स्त्री असते. म्हणजे कमावून आणणारा जरी पुरुष असला, म्हणजे आर्थिक उत्पन्न मिळवणारा जरी पुरुष, आज स्त्रिया सुद्धा उत्पन्न मिळवतात त्याबद्दल प्रश्नच नाही, पण कमावून आणणारा जरी पुरुष असला तरी त्याचं सगळं व्यवस्थापन करणारी अर्थमंत्री स्त्री असते. सगळ्या घरातल्या कुटुंबांचं आरोग्य सांभाळणारी आरोग्यमंत्री सुद्धा तीच असते. होम मिनिस्टर फक्त नाव लिहिले आपण, पण खरी मुख्यमंत्री ती असते आणि म्हणून तिने व्यवस्थित मांडणे हे महत्त्वाचं असतं. तर आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं मॅडमनी खूप छान पद्धतीने आणि लॅपटॉपच्या मदतीने, म्हणजे ते मुद्दे समोर आहे ना आमच्या शिक्षकी भाषेमध्ये आपल्याला वर्गात समोर लिहिलेलं असलं की ते जास्त पक्क होतं. त्यामुळे आपल्याला ते छान पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं, त्याबद्दल खरोखरच खूप आभारी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काल झालेल्या स्पर्धा, की एक दिवस आपल्या मधल्या कलाकौशल्य दाखवण्यासाठी आपल्या मंडळाने आयोजित केलेल्या ज्या पाककला स्पर्धा होती, तर त्याचा रिझल्ट जाहीर करण्यापूर्वी यामध्ये जे सहभागी झालेल्या सगळ्या आपल्या अन्नपूर्णा आहेत त्यांना आपण प्रमाणपत्र देऊन तिथे सन्मानित करणार आहोत. मी गेल्या वर्षी पण म्हटलेलं होतं, मी गेल्या वर्षी एक फेसबुकला पोस्ट टाकलेली, माझा इथे जेव्हा नंबर आलेला तेव्हा, की इतक्या सगळ्या सुगृहिणी आहेत तिथे, म्हणजे प्रत्येक जण आपण सुगृहिणी आहेत आपल्या घरामध्ये, आणि त्यामुळे तुमचं कौतुक होणे महत्त्वाचं आहे. तर इथे आपण मी आता अनाऊन्स करते, आपण एकेकीचा इथे सन्मान करूया. एकच सांगतात घेऊन आणि सांगते मी आणि